आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम 279, 333 व मोटार वाहन कायद्याचे कलम 50(1)/177 184 अन्वयेचा दंडनीय अपराधाकरिता दोषारोप ठेवण्यात आले आहे. पॅरा अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे आहे की दिनांक 2/6/2013 रोजी 12:10 वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांचे बंगल्यात असताना त्यांना जोराचा आवाज आला म्हणून त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एक पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार ज्यावर नंबर नव्हता अशी बाहेरून रमानगरच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी कारने फिर्यादींचे कंपाऊंडच्या भिंतीला धडक देऊन कंपाऊंडच्या मध्ये उभी असलेली फोक्सवॅगन कार क्रमांक MH20 BN 9515 यावर भिंत पडून कारचे नुकसान केले. तसेच इंडिका कारचे चालकाने त्याचे ताब्यातील कार निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या भिंतीचे व कारचे नुकसान केले व त्याच्यासोबत बसलेले 2 इसमांना जखमी केले. फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन उस्मानपुरा येथे वरील झालेल्या घटनेची तक्रार दाखल केली. त्या आधारे आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 108/2013 जो भारतीय दंड विधानाचे कलम 279, 337 व मोटार वाहन कायद्याचे कलम 50(1)/177, 184 अधिनियमानुसार नोंदविण्यात आला. पॅरा तपासी अधिकारी BG शेजवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल बॅच क्रमांक 675 यांनी दाखल गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा तयार केला. आरोपीला अटक केली. जखमींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त केला. साक्षीदारांचे बयान नोंदविले. तसेच आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पॅरा माझे पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेचे कलम 279, 337 व मोटार वाहन कायद्याचे कलम 50(1)/177, 184 अन्वये निशाणी क्रमांक 13 प्रमाणे दिनांक 7/6/2017 रोजी दंडनीय अपराधाकरिता दोषारोप निश्चित केला. आरोपीने आपले प्रतिकथना अन्वये त्यांच्या विरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप नाकारून सुनावणीची मागणी केली म्हणून संपरीक्षा पुढे चालविण्यात आली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313(1)(ब) अन्वये अभिप्रेत असलेला आरोपीचा जबाब हा निशाणी क्रमांक 57 नुसार नोंदविण्यात आला. ज्यामध्ये त्याने केस खोटी असल्याचे कथन केले आहे. पॅरा अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील श्रीमती JD राठोड आणि आरोपीतर्फे श्री JV देशपांडे अधिवक्ता यांनी युक्तिवाद केला. पॅरा माझ्या विचारार्थ निघालेले विचाराधीन प्रश्न व त्यावरील माझे निष्कर्ष कारणांसह खालील प्रमाणे देत आहे. पॅरा नंबर 1 दिनांक 2/6/2013 रोजी 12:10 वाजेच्या दरम्यान पन्नालाल नगर येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील इंडिगो कार क्रमांक MH20 CQ 2777 ही मानवी जीवितास धोका निर्माण होईल अगर अन्य व्यक्तीला दुखापत अगर नुकसान पोचविण्याचा संभव आहे, इतक्या बेदरकारपणे भरधाव वेगाने व हयगईने व निष्काळजीपणाने चालविले, असे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? नाही. पॅरा नंबर 2
वरील घटनेच्या दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याच्या ताब्यातील वर नमूद वाहन, मानवी जीवन किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे, भरधाव वेगाने व हयगईने व निष्काळजीपणाने चालवून त्याचे सोबत बसलेल्या 2 इसमांना जखमी केले असे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? नाही. पॅरा नंबर 3. वरील घटनेच्या दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याच्या ताब्यातील वर नमूद वाहन विना नंबर प्लेटचे चालवावी असे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? नाही. पॅरा नंबर 4. वरील घटनेच्या दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याच्या ताब्यातील वर नमूद वाहन, रस्त्याची परिस्थिती व रहदारीची कल्पना असूनही लोकांचे जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालविले, असे अभियोग पक्षाने सिद्ध केले आहे काय? नाही. पॅरा आरोपीवर आरोप ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाने एकूण 4 साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाने भीमराव शेजवळ साक्षीदार क्रमांक 1, राहुल जाधव साक्षीदार क्रमांक 2, नानासाहेब शिंदे साक्षीदार क्रमांक 3, साईनाथ वाहुळ साक्षीदार क्रमांक 4 यांना तपासले. पॅरा वरील विचाराधीन प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे त्यांची वारंवार कारणमीमांसा टाळण्यासाठी विचाराधीन प्रश्न क्रमांक 1 ते 4 एकत्रित विवेचित करत आहे. पॅरा अभियोग पक्षाने भीमराव शेजवळ यास तपासले. त्याने त्याच्या साक्षी पुराव्यात असे कथन केले आहे की दिनांक 2/6/2013 रोजी उस्मानपुरा येथे नेमणुकीस असताना गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2013 चौकशी कामी आला होता. घटनास्थळी जाऊन 2 पंचांसमक्ष पंचनामा केला. घटनास्थळ पन्नालाल नगर उस्मानपुरा बंगला क्रमांक 4 येथे होता. त्या ठिकाणी एक इंडिका कार भिंतीला धडकलेली होती. शेजारी असणाऱ्या इनोवा गाडीवर भिंती पडल्याने इनोवा गाडीचे नुकसान झाले होते. त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवले व दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तपासात इनोवा गाडीचे व भिंतीचे नुकसान झाल्याचे व गाडीतील 2 इसम जखमी झाल्याचे निष्पन्न झाले. स्टॉप.